आज आपण स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा एक सखोल आढावा घेणार आहोत. हं. आपल्याकडे त्यांच्या काही शिकवणी आणि भाषणांवर आधारित स्रोत आहेत, पण आपण फक्त त्यांचे प्रसिद्ध विचार नाही बघणार आहोत. बरोबर. तर या विचारांमधून वैयक्तिक आणि राष्ट्रीय विकासासाठी एक संपूर्ण काय म्हणता येईल एक टूलकिट कसं तयार होतं ते समजून घेऊया. अगदी. हे सुटे विचार नाहीत, नाही का? हं. हे सगळं एका मोठ्या विचारसरणीचा भाग आहे. चला तर मग या टूलकिटचा पाया काय आहे तिथून सुरुवात करूया. ठीक आहे, तर मग पाया म्हणजे त्यांचा तो सर्वात प्रसिद्ध संदेश, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. हो. पण हे फक्त एक आध्यात्मिक घोषवाक्य नाही, बरोबर ना? याच्या मागे एक खूप मोठा संदर्भ आहे. नक्कीच. म्हणजे कल्पना करा, तो काळ, पारतंत्र्यात असलेला देश, लोकांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड भरलेला आहे. हं, आणि अशावेळी कोणीतरी येऊन सांगतंय की तुमच्या प्रत्येकात अनंत शक्ती आहे. ही फक्त आध्यात्मिक गोष्ट नव्हती. अच्छा. ही एक राजकीय आणि खरं तर एक मानसिक क्रांती होती. हे लोकांचं सक्षमीकरण होतं. आत्मनिर्भर बनण्याचा हाच पाया होता. वा, म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा ही पहिली पायरी. पण मग आपल्या आत दडलेली ही शक्ती बाहेर कशी काढायची? आणि मला वाटतं इथेच शिक्षणाबद्दलचे त्यांचे विचार येतात. हो, आणि ते खूप वेगळे आहेत. कारण त्यांच्या मते शिक्षण म्हणजे डोक्यात माहिती भरणं नाही. तर माणसात असलेल्या पूर्णत्वाचा आविष्कार, म्हणजे जे तुमच्या आत आधीपासूनच आहे त्याला बाहेर काढणं. हे खूपच रंजक आहे. आणि हे त्यांनी प्रत्यक्षात करून दाखवलं. रामकृष्ण मिशनमध्ये फक्त भजन कीर्तन नव्हतं. हो, तिथे शाळा, रुग्णालय. अगदी. लोकांना व्यावहारिक कौशल्य शिकवली गेली. त्यांच्यासाठी शेतीची नवीन पद्धत शिकणारा शेतकरी सुद्धा त्याच पूर्णत्वाचा आविष्कार करत होता, जो एक साधू करतो. म्हणजे शिक्षण हे माणूस घडवणारं असावं. पण असा माणूस घडण्यासाठी एका विशिष्ट मानसिकतेची गरज लागते. म्हणजे भीती बाळगून हे शक्य नाही. बरोबर. आणि म्हणूनच निर्भयता. हो, निर्भयता. त्यांच्यासाठी निर्भयता हा सर्वोच्च गुण होता. ते म्हणायचे की कमजोरी आणि भीती हीच खरी पापं आहेत. पाप. हो, कारण भीतीच माणसाला कृती करण्यापासून रोखते. मग ती वैयक्तिक प्रगती असो किंवा राष्ट्रीय. चारित्र्य घडवायचं असेल तर आधी निर्भय बनावं लागेल. तर मग आता चित्र स्पष्ट होतंय. स्वतःमधल्या शक्तीवर विश्वास, मग खऱ्या शिक्षणाने ते सामर्थ्य बाहेर काढणं आणि निर्भयतेने वागणं. पण या सगळ्याचा उपयोग काय? हां. इथेच त्यांची जीवामध्ये शिवाची सेवा करा ही कल्पना येते, नाही का? हां. जी या सगळ्याला एकत्र जोडते. अगदी अचूक बोललात. हाच त्यांच्या विचारांचा कळस आहे. सेवा म्हणजे काहीतरी दयेपोटी केलेली मदत नाही, तर ती एक प्रकारची पूजा आहे. या एका विचाराने समाजकार्याची व्याख्याच बदलून टाकली. अच्छा. यामुळे मदत करणारा आणि घेणारा दोघेही एकाच पातळीवर येतात. आणि हाच व्यापक दृष्टिकोन त्यांना सर्व धर्मांकडे पाहताना दिसतो. की मार्ग वेगवेगळे असले तरी ध्येय एकच आहे, एकाच सत्यापर्यंत पोहोचणे. तर मग या सगळ्याचा अर्थ असा आहे की आत्मविश्वास, चारित्र्य घडवणारं शिक्षण, निर्भयता आणि सेवाभाव हे केवळ विचार नाहीत. नाही. ही एक आयुष्य जगण्याची पद्धत आहे. एक संपूर्ण ऑपरेटिंग सिस्टम आहे असं म्हणू शकतो. हो, अगदी. आणि यातूनच आजच्यासाठी एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो असं मला वाटतं. कोणता? म्हणजे बघा, विवेकानंदांच्या मते शिक्षण हे आपल्या आत दडलेल्या सर्वोत्तम गोष्टीला बाहेर काढणं आहे. बरोबर? हो. तर मग आजची जी आपली माहितीवर आधारित शिक्षण व्यवस्था आहे, त्यात स्वतःच्या विकासाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलण्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल?